म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये काय बदल आहे असं बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आमच्या टीमकडे येतो आणि माझ्याकडे येतो. त्या लोकांना तर तिथल्या तिथं आम्ही क्लिअर करतो की काय बदल आहे किंवा काय असतं. पण आज सर्व माझे जे काही ऑडियन्स आहेत यूट्यूबवर तर सर्वांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. SIP आणि म्युच्युअल फंडमधला बदल तुम्हाला 100% या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होऊन जाईल. नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी आकाश गोंदावले. मागच्या 22 वर्षाला फायनान्समध्ये काम करतोय आणि 10 वर्षापासून ट्रेनिंग देतोय. मित्रांनो, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये बदल काय, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युच्युअल फंड हे प्रोडक्ट आहे किंवा म्युच्युअल फंडचे स्कीम्स असतात आणि त्या स्कीममध्ये एखादा व्यक्ती डायरेक्टली जाऊन पैसे गुंतवतो, त्याला म्हणायचं इन्व्हेस्टमेंट, लमसम इन्व्हेस्टमेंट. पण आता ती लमसम पैसे गुंतवायला नसतील, दर महिन्याला तुमच्याकडे पैसे येत असतील आणि तुम्हाला दर महिन्याला काही रक्कम तिथं गुंतवायची असेल तर तुम्ही SIPच्या फॉर्मॅटमध्ये गुंतवता. SIP ही कुठलीही स्कीम नाही आहे, ही इन्व्हेस्टमेंटची पद्धत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, SIP हा फक्त म्युच्युअल फंडचा भाग नाही. SIPचं सिंपल अर्थ आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे काय, एक सिस्टम तुम्ही बनवता, त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आणि तसं ते प्लॅनिंग करता. आता म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही SIP करताय, कुठलीही स्कीम नाही SIP, तर तुम्ही एक फंड हाऊस निवडता, एक स्कीम निवडता, एक तारीख निवडता, एक अमाऊंट निवडता आणि त्या तारखेला तेवढी अमाऊंट तुमच्या खात्यामधून डेबिट होते, म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट होते. जो काही NAV असेल त्यानुसार तुम्हाला युनिट अलोकेट केले जातात. म्हणजे तेवढ्या पैशाचे तुम्ही तिथं युनिट विकत घेता. दर महिन्याला त्या तारखेला तेवढेच पैसे त्या स्कीममध्ये जातात आणि जी काही NAV असेल त्यांनी युनिट अलोकेट होतात. एक सिस्टमने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. म्हणून याला म्हणतात SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्ही जर एखाद्या सोनाराकडे महिन्याची भिशी लावता, म्हणजे महिन्याला X तारखेला X अमाऊंट निघून भरता. आता मला माहित नाही ते त्या दिवसाच्या रेटनुसार सोनं देतात का एकदाच देतात कम्युनिटिव्ह, आय डोंट नो बिकॉज आय हॅवंट डन दॅट. बट त्याला पण SIP म्हणू शकतो आपण, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ठीक आहे. जेव्हा बघा तुम्ही लोन फेडता, म्हणजे काय, एका सिस्टमनी लोन फेडता, तर सिस्टमॅटिक लोन पेड प्लॅन असं पण म्हणू शकतो त्याला. म्हणजे एक सिस्टमनी भरताय, सेम थिंग तिथं फेडताय आणि इकडं इन्व्हेस्टमेंट करताय. इन्व्हेस्टमेंट आणि लोन असं वेगळं आहे. मग हे जे काही सिस्टम लावतात ते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंड हे फंड हाऊस असतं, आपल्याकडं म्युच्युअल फंड हे ट्रस्ट असतं आणि मग त्याचे ते बरेचसे कंपन्या असतात. म्हणजे म्युच्युअल फंड ट्रस्ट असतं, मग ट्रस्टी मेंबर्स असतात, मग AMC असते, मग कस्टडियन असतं, मग रजिस्ट्रार असतात आणि मग हे सगळी जरी जनता मिळून ते काही फंड हाऊस वर्क करतात, त्याला म्हणायचं म्युच्युअल फंड. म्युच्युअली अंडर, म्हणजे म्युच्युअल फंडचा उगम जर विचार केला तर आय थिंक हा USA मध्ये झाला होता, अमेरिकेमध्ये. आणि त्याचं कारण असं होतं की बाबा त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलं होतं, कोणीतरी ब्लूमबर्गवर समथिंग मी कुठेतरी वाचलं होतं की त्यांनी काय केलं, काही देशांमध्ये काय केलं, सकाळी वॉकिंगला जातात ना लोक, तिकडे जाऊन आहे ना झाडावरती डॉलर्स लावले. तर काय झालं की लोक सकाळी वॉकिंगला जातात, कोणीतरी बघितल्यानंतर ते USA मध्ये वर ते पाहिलं तर लोकांना जेवढे हाताला येतील डॉलर्स घेतले आणि घरी निघून गेले. मग काही वेळानंतर ते वरती हाताला येत नव्हते, बरेचसे बडे बुजुर्ग लोक पण होते. मग तिथे एक जण यंग पोरगा होता, तो म्हटला मी वरती चढतो, मी वरनं सगळे डॉलर्स खाली टाकतो आणि आपण सगळे ते वाटून घेऊ. आणि वरनं ते खाली टाकले आणि मग सगळ्यांनी ते वाटून घेतले, घरी घेतले. म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती तिथं. हे जर भारतात झालं असतं तर काय झालं असतं, सकाळी गेलं असतं, हा जर एकाने बघितलं असतं, तो म्हणला मी पहिलं बघितलंय माझं, दुसरा म्हणलं असतं माझ्या एरियातलं आहे माझं, त्यानंतर कॉर्पोरेटर आलं असतं, तो म्हणलं असतं माझं. हे बऱ्याचशा देशांमध्ये जेव्हा हा प्रयोग करण्यात आला तेव्हा त्यांनी भांडणं केली आणि ते पैसे ती कोणती जे ज्यांनी हा एक्सपेरिमेंट केलं त्यांना ते परत मिळाले. म्हणजे ते नंतर गेले, ते म्हणले आम्ही असं एक्सपेरिमेंट करतो, हे पैसे सगळे आमचे आहेत. फक्त USA असं कंट्री होतं जिथे त्यांना ते घरी आणता आले नाहीत. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअली सगळे लोक एका पर्पजनी एकत्र येतात, पैसे जमा करतात. जो एक्सपर्ट आहे त्याच्यातला तो त्यांच्या वतीनं इन्व्हेस्टमेंट करतो, जे काही गेन होतं ते सगळ्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं. म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी हे सगळं चालतं, म्हणून याला म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं. की सगळेच लोक सगळ्याच ॲसेट क्लासमध्ये एक्सपर्ट नसतात. मग काही एक्सपर्ट तुमचा फंड तुमच्या सर्टन टार्गेटसाठी, उद्दिष्टांसाठी
युटिलाइज केला जातो ती पूर्तता करण्यासाठी आणि ती पूर्तता केली जाते. तर आपल्याला माहीत नाही आहे इक्विटी, डेट मार्केट, मग रिअल इस्टेट मार्केट, तर आपल्यासाठी तिथे एक एक्सपर्ट बसलेला असतो. आपण त्याच्याकडं सगळे लोक समान उद्देशाचे तिकडे जातो, त्या स्कीममध्ये पैसे टाकतो, त्या स्कीमचा काहीतरी उद्देश बनवला जातो की हे गोष्टी डिलिव्हर करणार, आणि मग फंड मॅनेजर त्या उद्देशाने तिकडे इन्व्हेस्टमेंट करतो आणि तसे ते करण्याचा तो प्रयत्न करतो आणि मेजरली तो ते करतो. याला म्हणायचं म्युच्युअल फंड. साधं सोपं डेफिनेशन माझ्या मते हेच असू शकतं. किंवा असंही म्हणू शकतं की तुम्हाला स्वयंपाक बनवता येत नाही, तुमच्याकडे 100 लोक जेवायला येणार आहेत आणि स्वयंपाक नाही बनवता येत, तर मग काहीतरी विचित्र करण्यापेक्षा तुम्ही काय कराल की उद्देश काय की सगळ्यांना जेवायला घालायचं, मग तुम्ही आचारी ठेवाल. मग आचारी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवेल, त्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी त्याला पैसे द्याल आणि आचारी जे काही बनवेल तो तुम्हाला सर्व करेल. मग ते तिखट झालं, आंबट झालं, थोडंफार काय बिघडलं तरी तुम्हाला ॲडजस्ट करायला लागेल, बेस्ट झालं तरी चालेल. पण आचाराचा उद्देश हा 100% जे काही तुम्ही त्याला मेनू बनवायला सांगितलं आहे तो बेस्ट बनवण्याचा असेल. जर त्यांनी तो मेनू खराब केला, जाणून बुजून किंवा चुकून जरी खराब झालं, त्याचं करिअर बर्बाद होऊ शकतं. उद्या त्याला खूप सारे लोक त्याला नावं ठेवू शकतात किंवा त्याला परत आचाराचं काम देणार नाही, तर त्याचं करिअर लागलेलं. तो ऑलवेज तुम्हाला बेस्ट जे काही कमिटेड आहे ते डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. सेम थिंग फंड मॅनेजर किंवा फंड हाऊस जे तुम्हाला कमिटमेंट दिले किंवा जे त्यांचं उद्देश आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि 90-95% ऑफ टाईम दे आर डिलिव्हरिंग व्हॉट डे कमिटेड ऑर व्हॉट डे आर सेईंग की असं असं आमची स्कीम आहे ना, असं असं ते करेल, तर ते करतात. सो म्युच्युअल फंड म्हणजे हे सगळं आहे. आणि SIP म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटची एक पद्धत आहे. SIP कुठली स्कीम नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि खाली नक्की मला एक टॉपिक सांगा ज्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बिफोर दॅट नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.